हे गाईज गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. मम्मी इथं बसली या. आता दुकानात चलो आपण दुकानामध्ये व्हिडिओ करणार आहोत. चला मम्मी जाऊ काय? गाणी लावलेले आहेत आम्ही भारी. काय चार्जर झाला तर गाईज घेऊन आले घरी. आता वाजले 9:30. आज आपण ब्लॉग करणार आहोत. पब्लिक पुढे काही लाजणार नाही आपण. भेटूया थोड्या वेळामध्ये. गाणे आम्ही टीव्हीवर लावलं. इथं मोबाईल कनेक्ट आहे. इथं टीव्हीवर गाणे चालू आहेत. मोडीला चलो मी आता. खाना बन चुका है. पोळी आणि आमलेट आणि इकडे खिचडी गरम आहे. ते जेवण झाले. तर सध्या आपण झालं नेट कॅफेला. आता वाजले 3. तिथं आपल्याला थोडं काम आहे ऑनलाईनचं, त्यामुळे आपण सध्या. आणि गाईस हे कुत्रा आमच्या दरवाजापाशी बसायला नुसतं. याला उठ म्हणताना उठत नाही. त्याला उठवलं आणि बाहेर गेलं. दरवाजा आम्ही लावलं. डायरेक्ट वापस आले तिथेच बसायले. काय करावं बसू द्यावा. थंड वातावरण तुला वाटत असेल तर. त्यामुळे आता त्याला आपण नेट कॅफेला शोध. कसं दिसलं कमेंटमध्ये नक्की सांगा. लावून घेऊ. गाडी चाबी घेतली नाही. इथंच बसले तरी ती जाऊ द्या, बसू द्या तुला. आणि आपली गाडी कुठं आहे? इथं आहे आपली गाडी. मला थोड्या वेळ मध्ये काम चालू आहे, त्यामुळं झाले. हे भेटले आपल्याला. चला आता नेट कॅफेला. तर काही समाज करायला आले आम्ही. तर बघूया काम होते की नाही. ऑफिस चला. प्रीमियम ऑफिस आहे गाईस. काम काही झालेलं नाही. आता चल्या घरी. साईडच बंद झाली. सो के जा रे अभी घरी. ताण लागली. पाणी पिवा म्हणतं. इतक्या फास्ट होतं काहीच तरी काही फायदा झालेला नाही आहे. घर पे आ चुके हे. आपलं काय काम झालेलं नाही काही आज, कारण की कालची डेट होती. ते आपण आज काम केलं तरी ते काम झालेलं नाही आहे. त्यामुळं काम आता बघूया होते की नाही, की होणार नाही. तर काम ह्यावेळेस गेलं आपलं. त्यामुळं आपण घरी आले. उन्हाचं फिरलं तितकं वेळ तरी आपलं काम झालेलं नाही. लय पोटामध्ये भूक लागली. मम्मीला विचारूया काय बनवत होती. मम्मी बनव, भूक लागली. बनवत नाही. बनव की मम्मी, बनव की. काय बनवू? पोहे बनव मम्मी. तर मम्मी आता पोहे बनवती. आपण उन्हामध्ये लई फिरल्या काही. आज लई कानाला ऊन लागाले. मिळावी तुमच्या कानाला ऊन लागलं तर कमेंट मध्ये सांगा. आणि लाईक सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. मम्मी बनव की लवकर. मम्मी कर बरं जाय लवकर. बरोबर लई कर बरं. बरोबर लई भूक लागली. छकुली करते बस. मला खायचं नाही. तुझ्या हातचे खायचे तर. छकुली करते. हा तुझ्या हातचे खायचे तर. तुझ्या हातचे खायचे. प्राची तू कर ग. हा चल चल मम्मी. आय मला तुझ्या हातचे खायचे त्या. चल की. बरं बस जातो. हा आता भूक लागली. ऑडियन्स बघायला येतं. लवकर चल. चल की. मी बघू दे तुला टीव्ही बघू दे. तेच बघू दे नाही. आपण मम्मीला काहीच मम्मी बनव नाही. बनव बरं. उठ लवकर. अब देख तू. अब तू गया बेटा. अब तू गया देख. मला भूक लागली. बनव बरं.
बनव य भाई यहाँ पे क्या हो रहा भाई बनव आम्हा थोड्या मम्मीला तो पुढे बनवतो. तो फायनली गाईस माझी मम्मी बनवली मला दाखवतो. हो का इथं प्रोसेसर चालू आहे. तुम्हाला दाखवू काय सांगा प्रोसेसर. तुला दाखवतो तुम्हाला कसे पोहे बनतात कसे नाही. तुम्ही बी घरी कधी बनवू शकता पोहे आपला हा व्हिडिओला बघून. तुम्ही बनवते चला तर मग तुम्हाला प्रोसेसर दाखवतो. पहिले तुम्हाला घ्यायचे आहेत पोहे धुवून. मग मिरची घ्यायची आहे. मग कांदे घ्यायचे आहेत. कांदेले घ्यायचे नाही तर तुमच्या आवडीनं. आणि मग मिरची अशी कापायची छोटे छोटे. प्लेटीमध्ये घेऊन घ्यायचे आहेत पोहे. लावून घ्यायचं आहे. सामग्री घ्यायची आहे तुम्हाला. तेल टाकून घ्यायचं आहे. खायची दूध लागाले काय आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा. खीर बाई खीर खीर नाही हे ह्याच्यातलं. मग जिरे टाकून घ्यायचे आहेत. किचन मध्ये माझी मम्मी पोहे बनवत आहे. अशा प्रकारे फोडणी द्यायची आहे आणि त्याला वरी खाली करायचं आहे. तुला पोहे बनवायला कोण शिकवलं सांग. आपल्या पब्लिकला सांग लवकर. बघा मग असा कलर येईल. तुम्ही कलर डबा टाकू शकता याच्यामध्ये. मग अशा प्रकारे पोहे टाकले आहेत आपण. मग ते पकडी नेला असं आपण वरी खाली करूया. अंदाज धरल्याने कलर दिसत. आणि काही आपण काही शेंगदाणे खात नाही त्यामुळे आपण पोह्यामध्ये शेंगदाणे टाकले नाही. नसता तुम्ही म्हणता यांच्या घरी शेंगदाणे आहेत म्हणून. मिसअंडरस्टँडिंग होऊ नये त्यामुळे तुम्हाला आता सांगलो मी. कढीपत्ता पण टाकलेलं नाही आहे आपण. तसंच खातो म्हणा बंद राहून. दीदीने पप्पाला वाळले. सगळेच आपले कपडे आता चेंज करूया आपण. पोहे बनलेले आहेत. हे बघा लुक पोह्याचा. मम्मी थँक्यू. पण गाईस तुम्ही बनवत्या का म्हणा घरी. पोहे खाल्यानंतर भेटूयात तुम्हाला. गाईस पोहे खाल्यानंतर भेटूयात तुम्हाला. तर गाईस पोहे खाऊन झालेले आहेत मस्तपैकी. आता भूक लागली आहे गाईस. वरण भात खावा म्हणलं. थोड्या वेळात जेवूया गाईस. मम्मी मला खाल्याडा म्हणाली. आपण म्हणजे पप्पा कमवले तर मला खाऊ घालेले गाईस. मम्मी काय बी म्हणते. मम्मीचं काही टेन्शन नाही. मम्मी आपल्याला बनवून देते ना आपण खातो. तो गाईस 2 मिनिटांमध्ये आपण तयार झालेला. आपल्याला वर्कशॉपला जायचं पप्पाला घ्यायला. त्यामुळे आपण 2 मिनिटं कपडे लिवलेले आहे. आपण नाईट कपडे लिवले होते. तर चला चहा बी घेऊया. पण मम्मीने घेऊन गेली वाटत. चला गाडी घेऊन जाऊया टी पॉइंटला. सोडले आता आपल्या जायचं चिकन आणायला. चला पुरा मायने आपली गाडी आहे. तर गाईस घरी आले पप्पाला घेऊन. कपडे बदलतो आता. आणि आता बनत आहे जेवण. मटन नाही चिकन. तर तुम्हाला दाखवूया काय बनते काय नाही. सध्या वाजले 7:30. टी व्ही बघत बघत जेवणची रेसिपी बघू. तो गाईस मम्मी हमारी आमची मम्मी आता भाजी बनवली गाईस मटणाची. आणि पप्पा आलेत आपले. पप्पा ड्युटीवरून कधी आल्या. मी ड्युटीवर हवं आहे. बघ किती उद्या मला पैसे भरायचे आहे. तुम्ही नाईटला गेला तर उद्या मला पैसे भरायचे आहे. जाऊन तिथं ते आता अर्धे पैसे भरले. अर्धे पैसे भरून ते नील करायचे आहे. आता उद्या मला प्रॉब्लेम येणार आहे ड्युटीचे रिटायरमेंटच्या वेळेस. मग तुम्हाला कोण नको. अरे बापरे. पप्पा तोंडावर का पाणी भाई टाकले. यहाँ पे क्या हो रहा भाई कोणत्या गावावरून आले पप्पा तुम्ही. पप्पा तसं बरोबर वाटणं गेले ते बघा. गाईस तुमच्यासाठी करायलेत माझे पप्पा. मच्छा काय आले तिथं. जे बघा माझ्या पप्पाचे ड्युटीचे कपडे आहेत. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पोलीस आवनी.
आई जमते आणि पप्पा उद्याची तयारी करायला येतं. तो गाइस खाना बन चुका है. अभी हम खाने वाले 10 ले लिए ना पूछने के लिए. और इधर खाना है. तो पप्पा इधर खाना खा रहे. तेलाची दे की खाना होने बाद मिळते. झाले आपलं. पण बाहेर फिरत होतो ग्राउंड मध्ये. पप्पा आज कसं महसूस झालं ड्युटी करून? सरक बाजूला हो. सांगा की हो. काम केल्यावर समजते तू काय काम केलास काय. अहो दिवसभर कामच केलं की. तो गाइस हे ब्लॉग आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत करावं लागेल. बाय.